ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि एक मोठी बातमी पाहूयात। बारामतीमध्ये बिनविरोध निवडणूक होण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना बोला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यानं खासगीमध्ये बोलताना असं विधान केलेलं आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेस नेत्यांना थेटपणे बोलावं। शरद पवारांचे राष्ट्रवादी निवडणूक लढवणार नाही हे निश्चित आहे असं देखील या ज्येष्ठ नेत्यांना म्हटलेलं आहे अशी सूत्रांची माहिती आहे। तर काँग्रेसच्या भूमिकेबाबत आम्ही भाष्य करणं हे योग्य नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आणि पुढची बातमी पाहूयात। बातमी आहे मुंबईमधून। मुंबईच्या गोरेगाव पूर्वेतील संतोष नगर परिसरामध्ये काल 2 गटांमध्ये तुफान राडा झाला। एकाच गल्लीतील 2 धर्मीय मुलांमधील जुन्या वादामधून हा प्रकार घडल्याची माहिती आहे। यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून 8 जणांना अटक केली आहे आणि दरम्यान कालच्या राड्यामध्ये काही जण जखमी झालेले आहेत। आज सकाळी परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता होती। पोलिसांनी मोठा फौजफाटा हा घटनास्थळी तैनात केलेला आहे, तर काही दुकानं सकाळी बंद देखील ठेवण्यात आलेली आहेत। या परिसरामधूनच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। गोरेगाव पूर्वमधील संतोष नगर येथे काल 2 गटांमध्ये हाणामारी झाली आणि एकूणच मोठा वाद यावेळी आपल्याला पाहायला मिळाला। सध्या पाहायची तर सध्याची परिस्थिती ही तणावपूर्ण शांतता आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते आहे। एकूणच काही दुकानं सोडता काही दुकानं जी आहेत ती आपल्याला बंद ठेवल्याचं देखील दिसतं आहे। पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात फौजफाटा या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। या प्रकरणी पाहायचं तर जवळपास 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे। तर या हाणामारीमध्ये अनेक जण हे आपल्याला जखमी देखील झाल्याचं दिसतं आहे। एकूणच पोलिसचा जर का बंदोबस्त पाहायचा तर मोठ्या प्रमाणात काल रात्री देखील पोलिसांचा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला होता। अतिशय क्षुल्लक कारणावरून संपूर्ण हे हाणामारी होताना दिसली आणि एकूणच दोन्ही गटामध्ये आपल्याला हाणामारी होताना दिसते। आता सध्याची जर परिस्थिती पाहायची तर पोलिसांचा अजूनही इथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतो आहे। एकूणच काचांचा खच असेल तो देखील इथं दिसतो आहे। एकूणच पोलिसांच्या व्हॅन्स असतील ह्या देखील इथं तैनात करण्यात आलेल्या आहेत। एकूणच मोठा पोलिसांचा बंदोबस्त संपूर्ण परिसरामध्ये आहे आणि एकूणच तणावपूर्ण शांतता या संपूर्ण परिसरामध्ये सध्याला दिसते। कॅमेरामॅन रोहित कांबळेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। आणि पुढची बातमी आहे नांदेडमधून। नांदेडमध्ये हत्येची मालिका सुरू आहे। नांदेडमध्ये 3 दिवसांमध्ये 5 जणांची हत्या करण्यात आली आहे। नांदेडच्या मुरमुरा गल्लीमध्ये शनिवारी रज्जू उर्फ रणजित सिंग